सर्वांना क्रांतिकारी जय भीम। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जे ॲट्रॉसिटी ॲक्टच्या बाबत जे विधान केलं, म्हणजे जर तुमच्यावरती कोणी ॲट्रॉसिटी ॲक्ट टाकत असेल तर तुम्ही दरोड्याचे त्याच्यावरती गुन्हे नोंद करा, अशा पद्धतीचं संजय गायकवाड आमदार संजय गायकवाड यांनी विधान केलं। खरं तर संजय गायकवाड जो काही बोलला हे 100% खरं आहे। कारण आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी दलितावरती आदिवासीवरती अन्याय झाला आणि तो दलित बौद्ध असेल आदिवासी असेल, ज्या ज्यावेळी ॲट्रॉसिटी ॲक्ट टाकायला पोलीस स्टेशनला गेला त्यावेळी यांच्या बापजाद्यांनी, म्हणजे आता संजय गायकवाड बोलले म्हणजे हे काही नवं नाही, म्हणजे आपल्यावरती अन्याय झाला SC ST वरती, आणि ज्यावेळी SC ST चा माणूस ॲट्रॉसिटी ॲक्ट टाकायला पोलीस स्टेशनला जातो तर त्यांच्यावरती ऑलरेडी पहिले दरोड्याची, चोरीची, लुटमारीची केस टाकण्याचं काम इथली प्रस्थापित मंडळी करते, इथली प्रस्थापित सवर्ण मंडळी करते, इथली उच्चभ्रूजी, ज्यांना जे उच्चभ्रू जातीचे आहेत, जे सवर्ण आहेत, त्यांनी आतापर्यंत हेच धंदे केलेले आहेत। आणि आता संजय गायकवाड बोलला ते काही नवीन नाही। संजय गायकवाडच्या बापजाद्यांनी, संजय गायकवाडच्या सगळ्याच लोकांनी, त्यांच्या पूर्वजांनी हेच धंदे केलेले आहेत की एखाद्या दलितावरती आदिवासीवरती अन्याय झाला तर त्यांना ॲट्रॉसिटी ॲक्ट पाडून देऊ नये, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं काम या अशा भडव्यांनी प्रस्तावितांनी केलेलं आहे। तर संजय गायकवाड फक्त निमित्त होता बोलण्याचा। हे धंदे ऑलरेडी इथल्या उच्चभ्रू लोकांनी, वरच्या समाजातील ज्यांना बोलतात त्या लोकांनी हे धंदे ऑलरेडी पहिल्यापासून केलेलेच आहेत। त्यामुळे इथल्या दलितावरचा अन्याय थांबला नाही, इथला आदिवासीवरचा अन्याय थांबला नाही। उलट काही ठिकाणी तर अशी अवस्था आहे की ज्याच्यावरती खरंच अन्याय झाला आहे त्याला ॲट्रॉसिटी ॲक्टवरती, ज्याने ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा नोंद करायचा प्रयत्न केला आहे त्याच्यावरती खोटे गुन्हे नोंदवून त्याला पूर्णपणे दाबण्याचं, त्याच्या कुटुंबाला दाबण्याचं काम या प्रस्थापितांनी केलेलं आहे। आज जे संजय गायकवाड बोलला ते पूर्णपणे इथल्या जातीवादी लोकांच्या मनातलं बोलला, पूर्णपणे जातीवादी लोकांच्या मनातलं बोलला। पण संजय गायकवाड, भडव्या, तुला या माध्यमातून एवढंच सांगतो, तू बाकी कुणाच्याही नादाला लाग, पण आमचा नाद नाही करायचा। तू कुठल्या पक्षाचा आमदार आहेस, तू कुठल्या पक्षाचा काय आहेस, याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। आमच्या अस्मितेवरती हात घालशील, आमच्या लोकांवरती खोट्या केसेस दाखल करण्याचा प्रयत्न करशील तर आरामखोरा लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे तुझी, गाठ माझ्याशी आहे तुझी। मी तमाम आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांना सांगू इच्छितो की हे जे आतापर्यंत करत आले त्यांचे बापजादे, तेच संजय गायकवाड बोललेला आहे। त्याला काय एवढं सिरियस घेण्याची गरज नाही भडव्याला, आणि तशीच जर काही गरज वाटली तर नुसते बैल लावायचे की घोडे लावायचे की आपण लागायचं ते बघू आपण। या भडव्याला, बेवड्याला विशेष महत्त्व देऊ नका, याला काय कामधंदे नाही, नको ते उचापत्ती हा करत बसतो, आणि याचा निषेध नोंदून सुद्धा याला एवढं महत्त्व देऊ नका हरामखोराला। संजय गायकवाड, त्या ज्या बुलढाण्यात जे प्रकरण झालं तिथे जर माझ्या समाजाला त्रास झाला तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे, मला बुलढाण्यात यावं लागेल। तू 10,000 लोक आणतोस ना, मी एकटा येतो बुलढाण्यात, तिथल्या माझ्या समाजाच्या लोकांना काही त्रास होता कामा नये, माझ्या माणसांना। तुला काय स्टेटमेंट द्यायचे ऑनलाईन येऊन, काय तू म्हणजे ही चमकोगिरी करतोस ते तुला काय करायचं कर, पण आमच्या समाजाचा नाद करायचा नाही, संपला विषय। नाद नाही करायचा आमचा। संजय गायकवाड, तुझा पक्ष, तुझ्या आमदारकी तुझ्याकडे ठेव, नाद आमच्या समाजाचा करायचा नाही। इशारा नाही, धमकी आहे। जय भीम, जय संविधान, जय पॅंथर।